कोणत्या परीक्षेचा रिझल्ट डिपेंड करते ते इंग्लिशवर. होकॅप तुम्हाला करावंच लागते, फंक्शनल ग्रामर तुम्हाला आलंच पाहिजे. या प्रकारचा आर्टिकलचा सेंटेन्स, आर्टिकल्स विषयी काही जरी विचारलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. चूज ॲप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. आता सेंटेन्स काय ते बघा. इंडिया लॉन्च्ड फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर्यभट्ट. भारताने लॉन्च केलेला आहे पहिला सॅटेलाइट ज्याचं नाव आहे आर्यभट्ट. या ठिकाणी जर का समजा ऑर्डिनल असेल, ऑर्डिनल म्हणजेच काय तर क्रमवाचक शब्द किंवा नामे, तर त्याच्या आधी आपल्याला केवळ द टाका लागते. काय टाका लागते? द. मग द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द लास्ट, है की नाही असं. तर या ठिकाणी सुरुवातीला द आला पाहिजे म्हणजे सिली मिस्टेक होणार नाही, ए आणि डी येणारच नाही. बी आणि सी वर आपण आलो. ऑन 19 एप्रिल 1995 ॲट. आता त्याच्यानंतर एक फ्रेज आहे ॲट अ कॉस्ट ऑफ. ॲट अ कॉस्ट ऑफ ही फ्रेज तुम्ही लक्षात घ्या. अबाउट 5 crore ज्याची लागत म्हणजे जे बनवण्यासाठी किंमत लागलेली आहे ते म्हणजेच अबाउट 5 crores, 5 कोटीच्या जवळपास. म्हणून ॲट अ कॉस्ट ऑफ ही एक फ्रेज वापरायची आणि या ठिकाणी अ टाकाचा म्हणजेच येतं बी आन्सर. लक्षात घ्या बी. प्रॉपर सेंटेन्स कसं तयार होईल? इंडिया लॉन्च द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट आर्यभट्ट ऑन 19 एप्रिल 1975 ॲट अ कॉस्ट ऑफ अबाउट 5 crores. प्रॉपर आन्सर येते मित्रांनो बी. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जर का तुम्ही एमपीएससी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स.